नमस्कार. वेगळे रंग आयुष्याचे या कथामालिकेत आपलं स्वागत आहे. कथा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 103. शर्व अमूला शांत करत होता. तिच्या डोक्यावर हात फिरवून तिला रिलॅक्स केलं त्याने. ती थोडी शांत झाली. तसं त्याने तिला चेअरवर बसवलं आणि तिला टेबलवर असलेलं पाणी आणून पाजलं. त्यानंतर तो सोनलसमोर येऊन उभा राहिला. 2 सेकंद तिच्याकडे पाहिलं आणि खाडकन तिच्या कानाखाली लगावली. ती अविश्वासाने शर्वकडे बघतच राहिली. तू तू माझ्यावर हात उगारला? ते पण या मुलीसाठी? आता तर या मुलीला मारूनच दम घेईल मी. असं बोलून सोनलने टेबलवर असलेल्या फळांच्या टोपलीतील चाकू हातात घेतला आणि ती अमूकडे जाऊ लागली. तसं शर्वने तिला मागे ओढलं आणि तिचा गळाच पकडला. एका मुलीवर हात उगारावा लागला मला आज तुझ्यामुळे. पण तू मुलगी म्हणायच्या पण लायकीची नाही आहे. तुला किती वेळा सांगितलं लांब राहायचं तिच्यापासून. जीव आहे ती माझा, माझी बायको आहे ती. आज जर तिला किंवा आमच्या बाळाला काही झालं असतं ना तर खरंच कोणालाच जिवंत नसतं सोडलं मी. शर्व अतिशय रागात होता. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांना एक क्षण शर्वमध्ये तांडव करणाऱ्या रुद्रेश्वराचेच दर्शन घडले. तो दिसतच तसा होता. असं वाटत होतं आताच त्याचा 3रा डोळा उघडेल आणि त्यात सर्व जग भस्म होऊन जाईल. सोनल स्वतःला सोडवायचा प्रयत्न करत होती. पाटील आत येताना त्याचे सर्व बॉडीगार्ड्स बाहेर उभे करून आलेले होते. त्यामुळे त्यावेळी सोनलला वाचवायला कोणीच नव्हतं. पाटीलने साहिलला शर्वकडे जायला सांगितलं. तो पण घाबरतच शर्वचे हात सोनलच्या गळ्यापासून दूर करायला लागला. पण शर्वने त्यालाही ढकलून दिले. तसं आदी आणि वैभव पुढे आलेत आणि ते शर्वला सोनलपासून दूर करू लागले. भाई सोड, काय करतोय? मरेल ती. आदी म्हणाला. नाही सोडणार. माझ्या अमेयाला मारायला निघाली होती ही. हिला असंच कसं सोडणार? शर्व म्हणाला. शर्व दूर हो. अप्पा सांगा ना त्याला, काही चुकीचं करून टाकेल तो. अविनाशराव घाबरून म्हणाले. शर्व ऐक बेटा, जाऊ दे तिला. तुझी बायको बघ किती घाबरली आहे. तिला तू जवळ हवाय. सोड तिला. अप्पा शर्वला समजावत म्हणाले. हो शर्व, अरे अमूकडे बघ. तुमचं आयुष्य आता सुरू होत आहे आणि तू या मुलीमुळे स्वतःचा संसार खराब करून घेणार आहेस का? तिला मारून तुला जेल होईल. मग अमू काय करेल याचा तर विचार कर. वैभव ही शर्वला समजावत म्हणाला. अमूचं नाव ऐकून शर्व जरा शांत झाला. त्याने झटकन सोनलच्या गळ्यावर असलेले हात मोकळे केले. तसं रडत असलेली सोनलची मम्मी सोनलजवळ आली. सोनल मोठ्या मोठ्याने श्वास घ्यायचा प्रयत्न करत होती. खोकायला येत होतं तिला खूप. साहिलने पटकन त्याच्या लोकांना बोलवलं आणि सोनलला घेऊन हॉस्पिटलमध्ये जायला निघाला. सोबत तिची मम्मी पण गेली. पण पाटील अजून तिथेच होते. आता तर त्यांची लोकं पण आत आली होती. शर्व अजूनही भयंकर रागात होता. इकडे पाटील पण संतापले होते. शर्व देशमुख, तुझे दिवस भरलेच समज आता. माझ्या मुलीला मारायला निघाला होता. तुला काय वाटलं हा पाटील फक्त बघत बसेल?
चल हट. नाही तुला दिवसात चांदणं दाखवलं ना तर नाव नाही लावणार. आता बघच कसे चार्ज लावतो तुझ्यावर आणि तुझ्या करिअरची वाट लावतो ते. नाही तुला जेलमध्ये सडवलं ना तर बघच तू. पाटील म्हणाला, जा, जे करायचं ते करून घ्या, मी नाही घाबरत. शर्वही लगेचच म्हणाला. तसं पाटीलचे लोक शर्वला पकडायला आले, पण शर्व एक आर्मी मॅन होता. तो अशा लोकांना थोडीच मानणार होता. त्याने त्या लोकांना लगेच उडवून लावलं. अरे काय करताय? एका माणसाला पकडता येत नाहीये तुम्हाला? पकडा त्याला. आणि तू काय ठोंब्यासारखा उभा आहेस? पोलिसांना बोलाव लवकर. पाटील त्याच्या पीएला रागातच म्हणाले. हो, पीए घाबरून म्हणाला. बाकी सर्व लोक तर घाबरून कोपऱ्यातच उभे होते. पोलिसांचं नाव ऐकून नातेवाईक अजूनच घाबरलेत. इकडे अमू आता बऱ्यापैकी सावरली होती. तिने कोणाला तरी मेसेज केला. कोणी काही बोलणार तोच अमूचा आवाज आला. अहो. अमू शर्वचा हात पकडून म्हणाली. अमेया, काय झालं राणी? काही त्रास होतोय का? शर्व एकदम प्रेमळ टोनमध्ये म्हणाला. आणि त्याची ती टोन ऐकून सर्व अगदी चकित झालेत. एवढ्यात कुठे तो रागाने डरकाऱ्या फोडत होता आणि आता लगेच एकदम प्रेमळ आवाजात बोलत होता. नाही, मला काही त्रास नाही होत आहे, पण तुम्ही थोडे शांत व्हा ना, तुम्हाला त्रास होईल ना. अमू शर्वला म्हणाली. अगं, मी शांतच आहे बघ. हे तर या लोकांना शांततेत कळत नाही म्हणून असं बोलावं लागतं. तू काळजी नको करू. बस इथे की रूममध्ये जातेस आराम करायला? शर्व म्हणाला. नाही, मी इथेच थांबते. अमू म्हणाली. मानायला पाहिजे, पण खूप प्रेम दिसतंय तुझं तुझ्या बायकोवर. पण काय ग, हा तुझा नवरा जेलमध्ये गेल्यावर एकटी काय करशील बाहेर? आणि बाळ होणार आहे ना तुला. मग त्याला काय याच्यासोबत जेलमध्ये जाऊनच जन्माला घालशील की बाहेर एका कैद्याच्या मूल म्हणून जन्माला घालशील त्याला? पाटील म्हणाले. कसं आहे ना मंत्री महोदय, आमची काळजी तुम्ही नाही केलीत तर चांगलंच आहे. त्याचं काय आहे ना, आता तुम्ही स्वतःचीच जास्त काळजी घ्यायला पाहिजे. आणि जेलमध्ये कोण जाणार हे लवकरच कळेल बरं. आणि मी मंत्री महोदय म्हणाले का? सॉरी हां, माजी मंत्री महोदय असं म्हणायचं होतं मला. अमू म्हणाली. म्हणायचं काय आहे तुला? तू मला मंत्रिपदावरून खाली पडशील? खायची गोष्ट आहे का? तुझं वय नाही तितके वर्ष मी राजकारणात घालवलेत. मला हरवणं इतकं सोपं नाही आहे. पाटील हसत म्हणाले. मला काय वाटतं ना, मी बोलण्यापेक्षा तुम्हाला दाखवलेलं बरं. आणि तुमचा मोबाईल आता कधीही रिंग होईल, लक्ष ठेवा जरा. कुणाल, TV ऑन करशील प्लीज? अमू म्हणाली. काय चाललंय अमेया, TV कशाला? शर्वने तिला विचारलं. ब्रेकिंग न्यूज आहे, अमू डोळे मिचकावत म्हणाली. कुणालने TV ऑन केला. न्यूज चॅनल लाव प्लीज, अमू पुन्हा कुणालला म्हणाली. कुणालने न्यूज चॅनल लावला. तसं समोर ब्रेकिंग न्यूज दिसायला लागली. महाराष्ट्राचे मंत्री पाटील
यांची पक्षातून हकालपट्टी, त्यांचे मंत्रीपदही जाणार. त्यांच्या विरोधात अनेक गुन्ह्यांविरुद्ध पुरावे मीडियाच्या हातात लागलेत. लवकरच होणार जेल, अशा न्यूज सर्वीकडे सुरू होत्या. पाटलांचा मोबाईल वाजायला लागला. त्यांच्या पीएने कॉल रिसीव्ह केला. साहेब, CMO मधून फोन आहे. तसं पाटलांनी थरथरत्या हाताने मोबाईल पकडला. हॅलो, नमस्कार साहेब. पाटील घाबरतच बोलले. तसं तिकडून काहीतरी बोलणं झालं. पाटलांना काहीही न बोलू देता तिकडून बोलणं सुरू होतं. फक्त काही मिनिटातच कॉल कट केला गेला. त्यानंतर पाटील काहीही न बोलता घाईतच तिथून निघून गेलेत. त्यानंतर सर्व अमू आणि शर्वच्या भोवती जमा झालेत. नलिनी आणि अवंतिका अमूच्या प्रेग्नन्सीची न्यूज ऐकून खुश होत्या. पण हे सर्व अशा सिच्युएशनमध्ये कळलं होतं की काय रिॲक्ट करावं कोणालाच कळत नव्हतं. माधुरीला तर अमू आणि शर्वचं लग्न झालंय हेच पचत नव्हतं. त्यात अमू प्रेग्नेंट असल्याची न्यूज म्हणजे तिच्यासाठी कहरच होती. प्रत्येकजण बोलायला बघत होता, पण कोणालाच कळत नव्हतं. शेवटी शर्वने ओरडून सर्वांना शांत केलं. अरे, किती गोंधळ करताय? चला आवरा लवकर. भरपूर टाईमपास झाला. प्राचीची हळद आहे, मस्त धूमधडाक्यात साजरी करूया. चला तयारीला लागा. यशवंत काका, प्राचीच्या सासऱ्यांशी बोलून घ्या. सर्व ठीक आहे आणि उद्या ठरलेल्या मुहूर्तावरच लग्न होणार म्हणून. एव्हाना पोचले असतील ते, शर्व म्हणाला. हो, लगेच करतो, यशवंतराव म्हणालेत. आम्ही या रूममध्ये जा. प्राची, तयार हो आणि तुम्ही पण लागा तयारीला. उठा, शर्व बाकीच्या लेडीजला घाई करत म्हणाला. बाकी सर्व तर गेल्यात, पण माधुरी अजून तिथेच होती. काकी, काय झालं? शर्वने माधुरीला विचारलं. शर्व, ती महामाया अमेया खरंच तुझी बायको आहे? माधुरी थोडं घाबरतच म्हणाली. माधुरीच्या बोलण्यावर शर्वला मात्र हसू आलं. हो काकी, आणि तू आता आजी पण होणार आहेस. शर्व हसतच म्हणाला. बाप रे, तुझे मूल तुझ्यावर पडायला पाहिजे. तिच्यावर गेलं ना तर काही खरं नाही मग. माधुरी छातीवर हात ठेवत म्हणाली. तसं शर्वने हसतच मान डोलावली. कसा वाटला आजचा भाग? कमेंट्स करून नक्की सांगा. पुढील भाग लवकरच येईल. तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या प्लीज. धन्यवाद.